या आकृतीमध्ये जो त्रिकोण आहे हा या ठिकाणी त्रिकोण हा उलटा आहे. उलटा म्हणजे त्याच्या वरच्या बाजूकडून रेषा चिटकलेली आहे. याही ठिकाणी तसंच आहे, याही ठिकाणी तसंच आहे, पण हा त्रिकोणाला खालच्या बाजूकडून रेषा चिटकलेली आहे म्हणून हा वेगळा येतो. या ठिकाणी तीन त्रिकोण 3 आयत आहेत. या ठिकाणी 3 आयत 3 त्रिकोण आहेत. या ठिकाणी त्रिकोण 1 2 3 4 आणि 2च आयत आहेत आणि या ठिकाणी 3 3 3 आहेत म्हणून हा तिसरा वेगळा येतो. या ठिकाणी एस ओ ए आणि एच या ठिकाणी वेगळं कोण येते बरं? आता बघा या आकृत्यांमध्ये आपल्याला उभ्या रेषेनं ह्या दोन आपल्याला ही आकृती विभागता येते इकडं आणि इकडं. त्याच्यानंतर आणि यामध्ये सुद्धा उभ्या रेषेनं आपल्याला ही आकृती विभागता येते. ही सुद्धा आकृती विभागता येते, पण ह्या उभ्या रेषेनं ही आकृती विभागता येत नाही म्हणून ही वेगळी आहे. याच्यामध्ये दुसरा, कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये सेंटरला वर्तुळ आहे, याच्यामध्ये वर्तुळ नाही म्हणून ही वेगळी आहे. प्रश्न क्रमांक 25 मध्ये तर बघा या ठिकाणी कसं सगळीकडं बाहेरचा जो त्रिकोण आहे बाहेरील आकृती मध्ये आलेली आहे. या ठिकाणी सुद्धा वर्तुळ मध्ये आलेला आहे. या ठिकाणचा पंचकोन मध्ये आलेला आहे, पण हा षटकोन मध्ये न येता पंचकोन आलेला आहे म्हणून ही वेगळी आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी दुसरा पर्याय, तर बाकी सगळ्या याच्यामध्ये म्हणजे वाय या अक्षरासारखे सगळीकडे रंगवलेले डब्बे आहेत आणि या ठिकाणी वेगळा आहे म्हणून ही वेगळी आहे. त्याच्यानंतर त्रिकोण, चौकोन, अर्धवर्तुळ आणि हे आयत याच्यामध्ये कोणतं वेगळं आहे? या ठिकाणी तिसरं. ही आकृती पूर्ण आहे, ही पूर्ण आहे, ही पूर्ण आहे, पण वर्तुळाची पूर्ण आकृती न होता अर्धवर्तुळ आहे म्हणून ही वेगळी आहे. त्या ठिकाणी बघा 3, कारण बाणाकडे हा भाग येतो, इथे येतो, पण या ठिकाणी बाणासोबत हा भाग न राहता उलटा आहे म्हणून ही वेगळी आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी त्रिकोण तयार झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी बघा हे सगळे, आणि या ठिकाणी सगळे आयत असल्यासारखे आहेत म्हणून ही वेगळी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 2 अर्धवर्तुळ आणि इकडे त्रिकोण असल्यासारखे आहेत बघा प्रत्येक ठिकाणी. याही ठिकाणी, पण या ठिकाणी 3 अर्धवर्तुळ आणि 1 त्रिकोण बाहेर मारलेला आहे म्हणून ही वेगळी आहे. हा स्वाध्याय संपलेला आहे. यातले 30ही प्रश्नांचे आपण स्पष्टीकरण घेतलेले आहेत. तर हा पाठ समजला का तुम्हाला? हा स्वाध्याय 2.3 ठीक आहे.